नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 2 उकडलेल्या अंड्यांपासून मस्तपैकी अशी ग्रेव्हीवाली भुर्जी तयार करणार आहोत, ती सुद्धा माझ्या पद्धतीने। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण टोमॅटो प्युरी आहे ती करून घेणार आहोत। त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये आपण आता ही 2 टोमॅटो आहेत ती मी अशी उकडवून घेतलेली आहेत, ती मिक्सरच्या जारमध्ये अशी घालायची आहेत। टोमॅटोच्या साली नाही काढायच्या आहेत, अशीच घालायची आहेत। त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे थोडीशी। त्यानंतर याच्यामध्ये आपण आलं आणि मिरची घालणार आहोत। इकडे मी 2 मिरच्यांचा वापर केलेला आहे आणि अर्धा इंच आलं घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजे मिरची घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं। त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे व पाणी न घालता आपण आता हे मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। चांगली मस्तपैकी अशी पेस्ट करायची आहे। बघू शकता अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे। आपली टोमॅटो प्युरी आहे ती तयार झालेली आहे। आपण आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर इकडे मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत 2, बघू शकता तुम्ही। आपण आता ह्या उकडलेल्या अंड्यांचे जे वरचं कवर आहे ते काढून टाकायचं आहे। असं थोडं टॅप टॅप करून वरचं कवर आहे ते असं काढून टाकायचं आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपण आता ही अंडी आहेत ती कट करून घ्यायची आहेत। असे 2 भाग करायचे आहेत। त्यानंतर जे आतलं गर असतो तो बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्याचा वापर मी नंतर सांगेन कसा करायचा तो। असं काढून घ्यायचं आहे। त्यानंतर जे व्हाईट आहे ते असं कट करून घ्यायचं आहे सुरीच्या साहाय्याने, एक एक करून। जास्त बारीक तुकडे नका करू, मीडियमच ठेवा। बघू शकता आपले तुकडे करून झालेले आहेत। त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण आता तेल घालायचं आहे 2 चमचे। त्यानंतर या तेलामध्ये आपण बटर घालणार आहोत 1 क्यूब। बटर ऑप्शनल आहे, घालू पण शकता, नाही घातलात तरी चालेल। बटर चांगलं वितळून घ्यायचं आहे। बटर आपलं वितळलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये 1 कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व कांदा मीडियम फ्लेमवर आपण आता हा चांगला मस्तपैकी असा परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर आहे तो असा चेंज झाला पाहिजे, थोडा कांदा असा लालसर झाला पाहिजे, बघू शकता तुम्ही। मस्तपैकी आपला कांदा आहे तो लालसर झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी आहे ती घालायची आहे व 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण आता ही चांगली परतवून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। आपलं परतवून मस्तपैकी असं झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण जे अंड्याचा जो पिवळा भाग असतो त्याला गायरी बोलतात, ती घालायची आहे अशी कुस्करून व परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा, मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं। त्यानंतरच याच्यामध्ये मसाले घालणार आहोत आपण। इकडे मी गॅसची फ्लेम आहे ती बंद केलेली आहे। आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर 1 चमचा अंडा मसाला आहे तो घालायचा आहे। हा अंडा मसाला थोडा तिखट आहे त्यामुळे मी लाल तिखट मसाला नाही घातला। त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे। अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे व गॅसची फ्लेम चालू करून आपण आता हे चांगले मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती, असे परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालायचं आहे। इकडे मी जे टोमॅटो प्युरीचं थोडंसं राहिलं होतं मिक्सरमध्ये त्याच्यामध्येच पाणी घालून पाणी घातलेलं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती। त्यानंतर याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व 2 ते 3 मिनिटं परत आपण आता हे परतवून घेणार आहोत। मस्तपैकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये जे उकडलेल्या अंड्याचे तुकडे केलेले आहेत ते घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे।
आणि थोडं 2 ते 3 मिनिटच आपण आता ह्याला शिजू देणार आहोत. बघू शकता तुम्ही, एकदम भारी लागते. आपण आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर आहे ती अशी घालायची आहे आणि मस्तपैकी आपल्याला उकडलेल्या अंड्यांची ग्रेव्हीवाली भुर्जी तयार झालेली आहे. तुम्ही ही मस्तपैकी भाताबरोबर, भाकरी, पावाबरोबर पण खाऊ शकता. आणि अजून एक मी ट्विस्ट आणलेला आहे त्याच्यामध्ये, तो पण आता करणार आहोत. आणि मस्तपैकी आपली उकडलेल्या अंड्यांची ग्रेव्हीवाली भुर्जी तयार झालेली आहे. आपण आता एक मस्तपैकी असा हाफ फ्राय तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण तेल घालायचं आहे. व आपण आता एक अंडं घेतलेलं आहे. आपण आता हे अंडं असं फोडायचं आहे तव्यावरती आणि मस्तपैकी असा एक हाफ फ्राय तयार करून घ्यायचा आहे. थोडीशी चिली फ्लेक्स आहे ती घालायची आहे. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, नाही घातल्यात तरी चालेल, पण हाफ फ्रायवरती चिली फ्लेक्स भारी लागते. व चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यावरती बारीक चिरलेली थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्तपैकी आपला असा हाफ फ्राय तयार झालेला आहे. आणि आपण उकडलेल्या अंड्यांची ग्रेव्हीवर मस्तपैकी असा तो घालायचा आहे आणि मस्तपैकी पावाबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.